हदगाव हिमायतनगरचे आमदार सन्माननीय बाबूराव कदम कोळीकर यांनी जेव्हा जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नांदेडचे जिल्हा प्रमुख होते त्यावेळी सुद्धा आरोग्य शिबिर हदगाव आणि हिमायतनगर या परिसरामध्ये यांनी भरपूर शिबिर घेतलेले आहेत आणि आमदार झाल्यावरती सुद्धा यांचं आज सप्टेंबर महिन्यामध्ये आज 14 तारखेला जिल्हा परिषद मैदान हदगाव येथे शिबिर चालू आहे। तर शिबिरामध्ये काय शिबिराची माहिती आपण काही कार्यकर्त्यांना विचारूयात। दादा काय नाव आहे आपलं आणि शिबिराची काय माहिती द्याल? मी निवगा बाजारवरून जयदीप जाधव आलेलो आहोत। तर खरं तर आमदार साहेबाचा हा हेतू आहे की तळागाळातील लोकांना आरोग्य सेवा ही मिळाली पाहिजे। या हेतून आज साहेबाच्या माध्यमातून 8वें सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी हदगाव या ठिकाणी आयोजित केलेले आहे। खरं तर कसं आहे, आज रोगराई आहे, सर्वत्र वेगवेगळे रोग आजार पसरत आहे आणि कुणाकडं म्हणजे आर्थिक व्यवस्था असते नसते या उदांत हेतून साहेबाचं एक जनसामान्याची जाण असलेलं, जनसामान्याची नाळ जुळलेलं नेतृत्व असल्यामुळं या ठिकाणी साहेबाचा हा हेतू आहे की याच्यातला एखादा पेशंट कोणत्या मोठ्या आजाराने ग्रासलेला आहे का बाबा, या माध्यमातून त्याचे सर्जरी असेल किंवा म्हणजे ऑपरेशन असेल हे होईल। आणि खरं तर दत्ता मेघे साहेबाच्या संस्थेच्या माध्यमातून साहेबांनी आतापर्यंत हजारो रुग्णांचे या ठिकाणी प्रश्न सोडवलेले आहेत। खरं तर कितीतरी रुग्णांना या ठिकाणी मृत्यूच्या जाळातून साहेबाच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आपण पाठीमागं बघू शकता या ठिकाणी हजारो रुग्ण या ठिकाणी या सेवेचा लाभ घेत आहेत। खरं तर कुणी पैसे दिले हे माणूस विसरून जाते, पण रुग्णसेवा ही खरी ईश्वर सेवा आहे। या हेतूने आज सन्माननीय आमदार बाबूराव कदम साहेबांचं काम हे अहोरात्र चालू आहे आणि या माध्यमातून आमच्यासारख्या हजारो तरुण इतर रुग्णांना मदत करत आहेत की बाबा आपण कसे तुमचे प्रश्न सोडू शकतो। खरं तर खूप मोठी तरुणांची टीम आहे साहेबाच्या मागं आणि या टीमच्या माध्यमातून आम्ही सर्व रुग्णांना या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत किंवा कुणाची काय अडचण आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे काम साहेबाचं या माध्यमातून अहोरात्र चालू राहील। दादा शिबिराला काय चार्ज आहे की विनामूल्य आहे? नाही, विनामूल्य आहे। इथे 1 रुपये ही चार्ज आपल्याकडून आकारला जात नाही आणि जे पेशंट ऑपरेशनसाठी म्हणजे आवश्यक आहेत बाबा की ज्यांना ऑपरेशन करणं हे गरजेचं आहे ते डॉक्टरच्या माध्यमातून वेगवेगळं मार्गदर्शन लावून हे त्यांचं क्लिअर होत असते। या ठिकाणी या शिबिराला जे रुग्ण आज येऊ शकले नाही त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहे का? उद्या परवा कधी ते जाऊ शकतील का? नाही, एवढ्यात 2 महिन्याला आपलं दुसरं शिबिर या ठिकाणी आहेच। त्या माध्यमातून जे इतरत्र रुग्ण राहिलेले आहेत या रुग्णांची पण इथं व्यवस्था होणार आहे आणि या शिबिराला की वर्ध्यापर्यंत जाण्या येण्याचा 1 रुपयाचाही खर्च आकारला जात नाही आणि आज तर 1 रुपया कधी आकारला जात नाही, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे। त्या माध्यमातून हजारो रुग्णांचे प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि आजही आपण या ठिकाणी बघतो एक 3, 4, 5 हजार रुग्ण या ठिकाणी तपासणीसाठी आलेले आहेत।